तर्फे भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात नेमकं या ठिकाणी कोण मान्यवर उपस्थित झाले? हो, आज या 2026 कल्पतरू जलतरण स्पर्धा भायकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि कल्पतरू चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आयोजित केलेला होता. तर आम्ही या भव्य कार्यक्रमाला मुलांच्या भवितव्यासाठी जे मार्गदर्शन करण्यासाठी जे बोलावले होते, आपले गोंदिया नगरचे नगराध्यक्ष आदरणीय सचिन भाऊ शिंदे, आमचे लहान भाऊ ते होते, शंकरलालजी अग्रवाल वरिष्ठ कार्यकर्ते ते सुद्धा उपस्थित होते, डॉक्टर प्रशांत कटरे साहेब जे आता नगराध्यक्षासाठी ते उभे होते आणि चांगले मोठे व्यक्तिमत्व आहेत तेही होते, या ठिकाणी होते. डॉक्टर दीपक भायकर सर स्वतः या ठिकाणी उपस्थित होते, डॉक्टर प्रितपाल सिंग बग्गाजी उपस्थित होते, सोबत पप्पू जस्सानीजी उपस्थित होते, त्रिलोचन बग्गाजी उपस्थित होते. असे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दोधी समाजाचे जिल्हाध्यक्ष कुंदन कटारे भाऊ आणि जो 2 वेळेचे जिल्हा परिषद सदस्य कुंदन कटारेजी, नागराधाम ज्यांनी नाव दिलं आहे, या नागराचं ज्यांनी भव्य उज्ज्वल केला आहे असे आमचे रमेश बाबा लिल्लारे माजी सभापती आणि जे माजी जिल्हा परिषद सदस्य ते सुद्धा या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. डॉक्टर सुमानी मॅडम सुद्धा या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आहेत. काय सांगाल सर, आज कल्पतरू या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला, नेमकं काय कारण आहे आणि नागरिकांना काय सांगा? हो, आज कल्पतरू स्विमिंगमध्ये आम्ही कल्पतरू जलतरण स्पर्धा 2026चं आयोजन केलेलं आहे आणि हा यशस्वीपणे पार पडला. लहान लहान मुली यांनी याचा सहभाग घेतला आणि खूप त्यांनी लहान 7 ते 9 वया गटात, 12 ते 13 12 ते 15 वया गटात, 10 ते 13 वया गटात खूप काही त्यांनी मेडल जिंकलं, प्रथम स्थान प्राप्त केलं आणि आज आमचं स्विमिंग पुलांचं खूप नाव होत आहे. लहान लहान मुलं बाळं येतात, भरपूर येतात आणि 15-15 दिवसात 1-1 महिन्यात खूप छान स्विमिंग आम्ही त्यांना शिकवतो. मी त्याला मुख्य कोच आहे. मी याद्वारे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तुमचं पुन्हा स्वागत करत आहे की तुम्ही या मुलांना यांचं भवितव्य घडवायला तुम्ही सुरुवात केलेली आहे आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातून लोकांना हे कळेल की भायकर स्विमिंग कल्पतरू स्विमिंगमध्ये लहान लहान मुलं आपलं उज्ज्वल भविष्यही घडवत नाही तरी लोकांना स्विमिंग कसं करायची, पोहायला कसं शिकायचं आणि मोठमोठ्या घटना कसं टाळता येईल याचाही ते बाळगता करून मला संदेश देतात. किती लोकांचे या ठिकाणी कार्यक्रम? आज 56 मुला-मुलींनी याच्यात भाग घेतला. त्याच्यामधून 21 मुलांनी यशस्वीपणे स्विमिंग पार पडल्याने बाकी पार्टिसिपंटमध्ये गेले. प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक असे बेस्ट स्ट्रोक स्विमिंग, बॅक स्ट्रोक स्विमिंग, अंडर वॉटर स्विमिंग आणि फ्री स्टाईल स्विमिंग असे 4 प्रकारच्या स्विमिंगमध्ये याने भाग घेतला आणि यशस्वीपणे विभिन्न रीतीने आला. याच्यामध्ये 13 ते 15 वया गटात वैभव शिव नागपुरे यांनी ब्रेस्टस्ट्रोकमध्ये, अंडर वॉटरमध्ये 50 मीटर अंडर वॉटर, 50 मीटर बेस्टस्ट्रोक आणि फ्री स्टाईलमध्ये प्रथम क्रमांक घेऊन आला आणि त्यांनी ऑलराऊंडर असे याचं पदक पटकावलं. काय सांगायचं त्याच्या राज्यस्तरावर कधी आपल्या इथून काही व्यक्ती गेले आहे? हो, राज्यस्तरावरही भरपूरसे लोक इथं गेले आहे. एक आपल्या इथं संग्राम सर येथे ते स्विमिंग करायला, त्यांचा मुलगा नॅशनल खेळायला गेला आहे आणि तो आता ऑलिम्पिकची सुद्धा तयारी करत आहे. तर इथले लोक मोठमोठ्या जागी जाणार आहेत आणि हा आपला स्विमिंग पूल फक्त एक एक्झरसाईज नाही म्हणून तरी मुलींचं भवितव्य घडवण्याचं एक मात्र ठिकाण सुद्धा. पुण्यातील नागरिकांना काय आपलं? गोंदियाच्या नागरिकांना मी फक्त एकच आवाहन करू इच्छितो तुमच्या चॅनलच्या माध्यमातून की वयाचा 45व्या वर्षी या पार केल्यानंतर विभिन्न प्रकारचा तुम्हाला रोग होतो, हृदयरोग होतो, दमाचा रोग होतो, पुष्कळसे रोग असे होतात. तर ते रोग दूर करण्यासाठी तुम्ही आमच्या या स्विमिंग पूलमध्ये या, स्विमिंग करा. सगळं रोग कुठं जाते तुम्हाला स्वतः कळणार नाही आणि सगळ्या नागरिकांनी माझे आव्हान आहे की स्विमिंग एक अशी एक्सरसाइज आहे, खूप जबरदस्त एक्सरसाइज आहे. 3-4 एक्सरसाइज मिळून एकच एक्सरसाइज आहे. यामध्ये सगळे प्रकारचे रोग तुमचे कुठे जातील तुम्हाला कळणार सुद्धा नाही. तरी सुद्धा स्वतःच्या स्वास्थ्यासाठी तुम्ही स्विमिंग जरूर करा, हे सगळ्यांना मी आव्हान